समास 2 उत्तम लक्षण. मूर्ख लक्षणांनंतर आता उत्तम लक्षणे सांगत आहेत. मात्र ती सांगताना नकाराने सांगितली आहेत. जेव्हा एखादा दोष माणसामध्ये प्रकर्षाने असतो तेव्हा तो काढण्यासाठी त्याचा स्पष्ट उल्लेखच करावा लागतो आणि तसे करू नये असंच सांगावं लागतं. येथे व्यवहारातील काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या बघूया. श्रीराम श्रोता भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची. वाट पुसिल्या विण जाऊ नये, फळ ओळखिल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधल्या विण करू नये, कुळहीन कांता. जनियार्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. वक्तयास खोदू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विण करू नये कार्य काही. शोचे विण असो नये, मलिन वस्त्र नेसो नये, जाणारास पुसो नये, कोठे जातोस म्हणोनी. आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हासो नये गोष्टी सांगोनी. देखिली वस्तू चोरू नये, बहुत कृपण होऊ नये, जीवलगासी करू नये कलह कदा. अल्पधने माजो नये, हरिभक्ती लाजो नये, मर्यादे विण चालो नये पवित्र जनी. स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये चुकुरपणे. हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये प्रपंच बळे. गुरुविरहित असो नये, नीचयातीचा गुरु करू नये, जिणे शाश्वत मानू नये वैभवेसी. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. नेघता हे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण, ऐकतयांचे लक्षण पुढिले समासी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा. श्रीराम.